आज का मी एका महत्त्वाच्या टॉपिकवर बोलते किंवा सांगते. म्हणजे फील्डवर जेव्हा आम्ही काम करतोय तेव्हा तेव्हापासूनचे जे अनुभव असतात मी त्याच्यावरती बोलत असते किंवा काही कायदेशीर गोष्टींचा अभ्यास करून परिस्थितीचा अभ्यास करून असं काही ते मांडणी असते. मग ती माझी ग्रामीण भाषेतली असेल, नवरा बायकोचं भांडण असेल, मुलीसोबतचा संवाद असेल, वाटेवर जे जे काही असेल ते. तर जेव्हा आम्ही म्हणजे मी 2007ला 2006-7च्या वेळेस दरम्यानच्या काळामध्ये माझं राहणीमान फार साधं, जे एक ग्रॅज्युएट झालेली परंतु गाव पातळीवरची सून असलेली एका लेकराची माय होते. मग राहणीमान पण माझं भांगात इतकं कुंकू असायचं इथून इतकं. आणि मग ते आम्ही जेंडर इक्वॅलिटीवरती ट्रेनिंग घेणं हे आणि त्याच्यावर स्त्री पुरुष समानतेचं काम करत असताना मग आम्ही ते काम करत असताना जे काही कॉर्डिनेटर होते, जे काही कार्यकर्ते होते, मग त्यांनी हे बऱ्याचशा गोष्टी ऑब्झर्व केल्या आणि मला सांगितलं, सत्य हा तुला 1 किलो तर कुंकू जास्त लागत असेल ना तुला भांगात भरण्यासाठी दररोज लावतीस तर. म्हणलं हो मला आवडतंय असं मी म्हणायची. कारण तेव्हा काही माझ्या ट्रेनिंग नव्हते किंवा तेवढं ज्ञान नव्हतं किंवा समज नव्हती किंवा काय म्हणतात ना, सदसद्विवेक बुद्धीनं घेतलेले निर्णय लोक शेजारच्या बाया लावतात म्हणून मी लावायची. कारण कॉलेजमधून सुटले आणि लग्न केलं आणि लग्न करून लेकरू झालं. लेकरू झाल्याच्या नंतर कामाची गरज म्हणून आणि शिकलेली आहे म्हणून मग मी तो जॉब म्हणून बघायची करायची काम. पण नंतर नंतर जसं जसं समज वाढत गेली मग तसे तसे बदल झाले आणि मग मला बऱ्याच गोष्टींनी मला लोकांनी कार्यकर्त्यांनी ते सांगितलं आणि मग तेव्हापासून मी बंद केलं. तर काम करत असताना आम्हाला बऱ्याचदा बचत गट करावी लागायची. मग बचत गटामध्ये महिलांना 10 महिलांचा बचत गट असायचा. मग त्यांना ते बचतीचं महत्त्व सांगायचं, बँकेतलं सगळ्या गोष्टी आम्हाला सांगण्यासाठी. परंतु गावात बचत गटाची सुरुवात करण्यासाठी किंवा बचत गटाची बांधणी करण्यासाठी महिलांची गरज असायची. महिलांना घराबाहेर निघू देत नव्हते नवरे आणि काहीतरी वेगळं आलंय असं तसं, परंतु त्याच्यात आर्थिकता होती त्या दृष्टिकोनातून मग गडी पण ऐकायचे, अशा गोष्टी असायच्या. पण व्हायचं असं की घरंदाज ज्याला म्हणतो ना आपण, की ज्या महिला असतात ज्यांना कधी घराच्या बाहेर पडलेल्या नसतात किंवा त्यांना पडूच दिलं जात नाही वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या, परंतु ज्या घराच्या बाहेर पडणाऱ्या ज्या महिला नसतात तर अशा महिलांसोबत संवाद साधणं आम्हाला फार कठीण जायचं. मग असं असतं बघा, प्रत्येक गावामध्ये का एखादी बोलकी बाई असते किंवा 2-4 अशा महिला असतात ज्या ठळक दिसतात, ज्या टपकळ दिसतात, जे अरे हिच्या नावाचा बोभाटा असते. ती असती बाबा ग्रामपंचायतमध्ये, ग्रामसभेत असती किंवा मग बाजारात असती, मग दुकानात असती, तालुक्याला असती, दवाखान्यात असती. ती स्वतःच करते घरातलं, तिचं नवरा तिच्या मागं असते किंवा ती विधवा आहे किंवा ती परित्यक्ता आहे, पण ती बोलकी आहे आणि तिला 4 गोष्टी कळतात. आपण आमच्या इथं हाई पण आम्ही काही बोलत नाहीत तिला, हे पण असं वाक्य असायचे. तर मुद्दा काय होता की अशा ज्या महिला असतात टपकळ टपकळ बोलणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणावर त्यांचा वावर असणाऱ्या, म्हणजे ग्रामपंचायत असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, म्हणजे स्वतःचं रहिवाशी असेल, हे स्वतः करणारे असतात, ज्याच्यामध्ये का जास्त एकल महिला असतात किंवा ज्यांना नवऱ्यानं सोडून दिलेलं असते अशा महिला. कारण ज्यांच्या घरात नवरे आहेत किंवा पुरुष आहेत, मुलं मोठाली झालेले तर ती मुलं करतात, परंतु ज्यांची लहान लहान लेकरं असतात, नवऱ्यानं सोडून दिलेलं असते, त्या माहेरात राहतात किंवा त्रयस्थ ठिकाणी राहतात. साधारणपणे बाईला नवऱ्यानं सोडलं किंवा विधवा झाली तर एक तर ती सासर घरी किंवा माहेर घरी असे राहते. क्वचित महिला जर स्वतः नोकरीदार काही असेल तर त्या इतर ठिकाणी राहतात, परंतु अशा सोडून दिलेल्या विधवा परित्यक्ता महिला ज्या असतात त्या माहेरी जास्त त्यांचा रहिवास असतो. मग अशा महिलांच्या बाबतीत जर विचार केला तर या महिलांना स्वतःची कामं स्वतःच करावी लागतात. लहान लहान लेकरं असतात अशा अवस्थेत घराबाहेर निघलेले असतात, त्यांना संपत्तीच्या वारस म्हणून त्यांना नाकारलेलं असते, घरातली भाऊ जे बोलत नसती. मग अशा वेळेस पण त्यांना स्वतःची कामं स्वतः करावी लागतात. मग अशा महिला काय म्हणतात ना, पब्लिक प्लेसमध्ये त्यांचा वावर असतो जास्त, पण या महिलांनाच नावं ठेवली जातात. कारण ती कुठेही पुढंच दिसते, ती बोलणारी असते,
ती तिच्यासाठीचा एखादा कागद लागणार ती स्वतः काढणारी असते आणि याच्यासाठी ते का मला मिळत नाही म्हणून त्याच्यासाठी वाटेल ते बोलणारी पण ती असते. कारण तिच्या बाजूनं कोणी उभं राहिलेलं नसतं, तिच्या बाजूनं कोणी उभा राहत नसतं. आणि अशा वेळेस मग अधिकारीसुद्धा कॉपरेट करत नाहीत, गावातले जे राजकारण करणारे ती लोकंसुद्धा भाव देत नाहीत. खूप साऱ्या गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो. कधी कधी असतं की विधवा परित्यक्ता महिला ज्या असतात ना, तर त्यांना काय म्हणतात ना, आमच्याकडं ग्रामीण भागात असं म्हणतात, सगळ्याच नाही बरं का, परंतु ज्या काही ज्यांच्या नशिबात येतं असं म्हणतात ना, माहितीच्या नशिबात आहे असं नशिबाचं त्याचं हे काही हे नसतं. परंतु काही वेळेस महिला का विधवा असतील किंवा परित्यक्त असतील तर एखाद्या पुरुषाच्या रिलेशनमध्ये असतात किंवा त्या नात्याला धरून चालतात किंवा एखादा पुरुष त्यांना सपोर्ट करत असतो. मग त्या विधवा परित्यक्त महिलेला, एका महिलेला जर एखादा पुरुष सपोर्ट करत असेल तर ती महिला गावातल्या दृष्टिकोनाने ती चांगली नसते. तिला तिच्या लेकरासाठी तिच्यासाठी सपोर्टची आधाराची गरज असते. अशा वेळेस जर एखादा पुरुष मदत करत असेल, भले त्याचा वेगळा दृष्टिकोन असेल तर तिला मदत करण्यापाठीमागे, परंतु अशा महिलांना या कारणासाठी सुद्धा बोललं जात नाही किंवा त्यांना टुकार मोकार, तिला काही इज्जत नाही, तिची म्हणजे तिला समाजात कुणी बोलत नाही, तिच्या घरी सारखे खेटर सुटतेत का याच्यावर नजर असते लोकांची. आणि मग अशा महिलांना जास्त नावं ठेवली जातात. आणि अशा महिलांना कसं असतं की घरी लेकरांना खाण्यापिण्याचे त्यांच्या वांदे असतात. लेकरांना शाळा शिकवण्याचं म्हणा, त्यांना कपडे लत्ते म्हणा, अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टीचे त्यांचे फार वांदे असतात. एकटीच्या मजुरीवर आपल्याकडं आजही स्त्री पुरुष असमान मजुरीचं वाटप असतं. 500 रुपये हजेरी पुरुषांना असेल तर 300 रुपये बाईला असते, दोघात 800 रुपये असते. परंतु खुरपिण्याची रोजगार असेल, वेगवेगळे कामधंदे असतील, अंगावरच्या कामाला जास्त तिला मजुरी पडते. परंतु रोजानं जर असेल तर 150 रुपये रोजानं तिच्या 6-7 दिवसाच्या पैशामध्ये तिला 2 लेकराचं 3 लेकराचं भागवायचं असतं. अशा वेळेस तिला कुटुंब म्हणजे त्याच्यासाठी तिला पुरुषाची गरज पडत असते. आणि तिच्या त्या गरजा भागवण्यासाठी अशा महिला अशा एखाद्या पुरुषाचा साथ घेत असतात, सपोर्ट घेत असतात किंवा प्रेमाने भुकेलेल्या असतात. अशा वेळेस त्या महिला त्यांची साथ घेत असतात. व अशा वेळेस गावातल्या बहुतांश पुरुष लोक अशा महिलांना नावं ठेवण्याच्या ह्याच्यात पुढे असतात. त्या पाठीमागे घरात पण त्यांची शिकवण असते. घरातल्या आपल्या स्वतःच्या बायकोला, मुलींना, आईला, ह्यांना की तिला बोलायचं नाही, तिला कार्यक्रमात बोलवायचं नाही, तिला वाण द्यायचा नाही, तिला म्हणजे वटभरणाला बोलवायचं नाही, तिला साखरपुड्याला बोलवायचं नाही, तिला हळदी कुंकाचा पंचपाळ तिच्या हातात द्यायचा नाही. अशा वेगवेगळ्या माध्यमातून तिला टाळण्याचं, तिला इग्नोर करण्याचं गावातून प्रयत्न असतात. आणि मग अशा वेळेस अशा महिला एकल असतात. म्हणजे त्या एकल कोंड्या मानसिकरित्या सुद्धा नंतर होतात की त्या अशा तर त्यांना कोणाचा सपोर्ट नसतो, परंतु त्या अशा पद्धतीनं सुद्धा त्या एकल होतात. आणि मग नको बाई. आणि मग अशा वेळेस ह्या महिला सगळ्या गोष्टी झीड करतात. समाज मला जवळ घेत नसाल तर मला त्याची काय गरज आहे, माझं मी बघल असं म्हणून मग त्या आपल्या लेकराचं, कुटुंबाचं आणि आपलं स्वतःचं बघत असतात. त्यांच्या लेकरांना त्यांना संस्कार देणं, त्यांना शिक्षण देणं, त्यांना जिवंत ठेवणं, लेकरं स्वतः जगणं, जिवंत राहणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं अशा महिलांसाठी. आणि अशामुळं काय होतं ना की अशा महिलांचे अशी लोकांची लेकरं, कारण नवरा बायको एकत्रित नसल्यामुळे भग्न कुटुंब होतात, त्याच्यामुळे लेकरांवरती पण त्याचा परिणाम होतो. आईजवळ लेकरं असतील तर अशा महिलाजवळ असतील तर मग बापाची माया त्यांना मिळत नाही, त्यांच्यावर अंकुश राहत नाही. मग ज्या काही गोष्टी असतील तर त्या होऊन जातात. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट की बाबा प्रामुख्यानं दलित महिलांचं जरी असेल तर त्यांचा स्ट्रगल पुन्हा आणखीन जास्त वेगळा असतो. कारण उच्चवर्णीय स्त्रिया असतील तर त्यांच्याकडे त्यांच्या माहेरी किंवा सासरी दोन्हीकडे कुठेतरी त्यांना सपोर्ट, म्हणजे दोन्हीकडून बी शेतीवाडी म्हणा, व्यावसायिक ह्याचा पैसा म्हणा किंवा हुंड्यात दिलेल्या गोष्टी असतात त्याच्यामुळे ती हक्कानं मागू शकते किंवा घोषा पद्धतीनं म्हणा किंवा इज्जत जाईल म्हणून म्हणा. अशा महिलांना घराच्या बाहेर काढत नाहीत किंवा ह्यांना माहेरी पण ठेवलं जात नाही, तर सासरीच त्यांना पुरवलं जातं. म्हणजे त्यांचा स्ट्रगल त्यांच्याही आयुष्यात असतो, परंतु दलित महिलांच्या इतका त्यांचा स्ट्रगल नसतो. आणि त्याच्यामुळे त्यांना वारंवार त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी त्यांना घराच्या बाहेर, उंबऱ्याबाहेर जावं लागतं, असं असतं. मग अशा वेळेस आपण बोलत असताना किंवा काय म्हणतात ना, अशा महिलांना नावं ठेवत असताना आपण पुरुषांचं तर समजू शकतो की बाबा आजपर्यंतचा तर त्यांचा इतिहास आहेच की बाबा पुरुष लोक हे करतात. परंतु याच्यामध्ये महिलांना जे पुढं केलं जाते त्यांच्याकडून किंवा काही महिला जाणीवपूर्वक जे अशा महिलांना नावं ठेवतात किंवा हे त्यांचं खानदानच असं आहे,
ती अशीच वागते, ती तशीच वागते. मग हे तर आपण स्त्रियांना अशा पद्धतीनं अशा बाबतीत समजून घेतलं पाहिजे की ती महिला कोणत्या परिस्थितीत तसं राहते, कोणत्या परिस्थितीत अशा पद्धतीनं वागते, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत. तिला सगळ्या जर सुखसुविधा मिळत असतील, सगळ्या काही गोष्टीच्या मनासारख्या घडत असतील, तर अशा पद्धतीनं महिला वागत नाहीत किंवा राहत नाहीत. कुठलीही महिला सुखासुखीनं तिच्या आयुष्यात अशी दुःख येत नसतात, काहीतरी त्याच्या पाठीमागं घडलेलं असतं. अशा वेळेस पुरुषांनी सुद्धा त्याला सपोर्ट करणं गरजेचं असतं. आणि महिलांनी पण, मग ती कुठल्याही जातीच्या असू द्या, कुठल्याही धर्माच्या असू द्या, महिला आहेत, त्यांच्या कमी जास्त प्रमाणात त्यांचा स्ट्रगल असतो. मग त्या एकलच्या बाबतीत असेल, त्यांचा विवाहितच्या बाबतीत असेल, वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या वेगळ्या महिलांच्या समस्या असतात. अशा वेळेस आपण त्यांना ब्लेम करताना, त्यांच्यावरती नावं ठेवताना, त्यांच्या संस्कारावर बोलताना, त्यांच्या शिक्षणावर बोलताना, त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर बोलत असताना आपण त्यांच्या बाबतीत बोलत असताना आपण कुठे चुकतोय का, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. काही महिला खूप अशा महिलांना सपोर्ट पण करतात बरं का, असतला भाग नाही. परंतु बहुतांश महिला ह्या घरातल्या पुरुषांचं ऐकून, लोकांनी सांगितलं म्हणून किंवा लोक म्हणतात म्हणून ते नावं ठेवतात. तर याच्यासाठी आपण बघितलं पाहिजे की त्याच्यात तारतम्य आपण करून बोललं पाहिजे. आणखी याच्यामध्ये बोलत असताना की फॅक्ट्स बघितले पाहिजे, तथ्य शोधले पाहिजे त्याच्यातले, आणि मग आपण बोललं पाहिजे. कारण कुठलीही घटना घडत असताना त्याला कार्यकारण भाव जे म्हणतो आपण, कारणं असतात त्याला, त्या कारणाशिवाय कुठलीच घटना घडत नाही, असं असतं ते. तर अशा वेळेस मला असं वाटतं की अशा महिला जर गावामध्ये असतील तर त्या खऱ्या अर्थानं त्याच महिला हुशार असतात असं मला वाटतं बरं का. मी असं म्हणत नाही की शिकल्या सवरलेल्या महिला हुशार नाहीत, असं नाही म्हणत. परंतु ज्यांना नावं ठेवली जातात, ज्या गावभर हिंडत असतात, ज्या पब्लिक प्लेसमध्ये त्यांचा वावर असतो, ज्या स्वतःच्या हक्काचे ज्या काही गोष्टी करत असतात, त्यांना बाहेरचं कार्यालयातलं राजकीय आर्थिक गोष्टी, त्याचं सगळ्या गोष्टीचं त्याला नॉलेज असतं आणि त्याचा ते वापर करत असतात. मला असं वाटतं ज्या महिलांना नावं ठेवली जातात ना, ज्या महिला नावं ठेवून सुद्धा जगत असतात, त्या खऱ्या अर्थानं हुशार महिला असतात, त्या खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगत असतात. नाही तर खूप साऱ्या महिला PhD, MA, BEd काय मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन सुद्धा त्यांना त्यांच्या मनासारखं जगता येत नाही. खूप त्यांच्यावर बंधनं घातली जातात, खूप सारी बंधनं आजही आहेत. एखाद्या शिकले सवरलेल्याने जर ती बंधनं झुगारण्याचा प्रयत्न केला तर नवरा सोडून देतो याची भीती असते. खूप साऱ्या गोष्टी असतात. परंतु मला स्वातंत्र्य मिळत नाही त्या गोष्टीचं म्हणून आपण अशा महिलांना नावं ठेवणं मला असं वाटतं कुठेतरी चुकीच्या गोष्टी ठरतात. तर अशा बाबतीत अशा महिलांना आपण सगळ्यांनी मिळून सपोर्ट केला पाहिजे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं याच्या बाबतीत? तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू.